पॉसिबल नाही आहेत. पुष्कळ बाकीच्या पण लोकांना वाटतं की नरक नाही आहे. त्यांना वाटतं की देव तो खूप प्रेमळ आहे, तर देव कसं लोकांना नरकात पाठवेल. प्रियानो, नरक जे आहे ते हे जे बनवलं गेलं होतं सैतानासाठी आणि त्याच्या सेनेसाठी बनवलं गेलं होतं. पण लोक जे आहेत ते सैतानाच्या अनुसार त्यांना चालायला आवडतं, सैतानाच्या गोष्टी करण्यास त्यांना आवडतं, सैतानाची स्तुती करणं त्यांना आवडतं. त्यांना देवाची स्तुती करायला आवडत नाही आहे, देवाच्या वचनाच्या अनुसार त्यांना चालायला आवडत नाही आहे. तर देवाला जे आहेत दुसरं कुठलाही उपाय नाही आहे की त्यांना जे आहे नरकात पाठवणे. पण येशू ख्रिस्ताची इच्छा ही आहे, देवाची इच्छा ही आहे की सर्वांनी जे आहे पश्चाताप करून देवा विश्वास ठेवून स्वर्गात झालं पाहिजे. येशू ख्रिस्ताची इच्छा नाही आहे की लोक नरकात गेले पाहिजे. पण जर त्यांना नरकात जाण्याची इच्छा आहे तर येशू ख्रिस्त पण काय करू शकत नाही, कारण येशू ख्रिस्ताने प्रत्येक मानवाला जे आहे त्याला निर्णय घेण्याची येशू ख्रिस्ताने मुभा दिलेली आहे. जेव्हा देवाने मनुष्याला निर्माण केलं तर देवाने मनुष्याला एक मुभा एक जो आहे निर्णय घेण्याची त्याला सवलत दिली, मुभा दिली. तू काय पण निर्णय घे, तुला कुठला पण निर्णय घ्यायचा तू घे, पण त्याच्या अगोदर देव जो आपल्याला सांगतो हा निर्णय घ्यायचा तुला, ही गोष्टचा तुला सामना